नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, हिंदूंच्या कुंकवाला धनी आहे, दणकट आहे, अजेय आहे. मित्र हो, आज अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा, समाधानाचा, पराक्रमाचा, कृतकृत्यतेचा दिवस आहे. आपली सेना नेहमीच पराक्रमी आणि अजेय होती, पण त्या पराक्रमाचं आपल्या राज्यकर्त्यांनी कधी चीज केलं नाही. 65च्या युद्धामध्ये आपण जो भूभाग पाकिस्तानचा जिंकला होता, तो युद्ध संपल्यावर त्यांना परत केला. 71च्या युद्धामध्ये 93,000 पाकिस्तानचे युद्धबंदी आपल्या ताब्यात होते. आपण त्यांना काही अटी न घालता परत केलं. आज तसं झालं नाही. आज जनतेच्या, सेनेच्या आणि राज्यकर्त्यांच्या भावना, आशा, आकांक्षा एकच आहेत हे सिद्ध झालं. 22 एप्रिलला काश्मीरमध्ये पहलगामला आपले जे पर्यटक गेले होते त्यांना तू हिंदू आहेस का म्हणून मर असं म्हणून पाकिस्तानी आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि 26 जणांचे प्राणहरण केले. त्यांना आपल्या सैन्यानं आज उत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणी घुसून आपल्या वायुदलानं आणि सेना दलानं पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे, तळ उद्ध्वस्त केले. अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं. जे लोकांना हवं होतं ते केलं आणि गाजावाजा न करता शांतपणे केलं. असे दिवस फार थोडे असतात. परंतु हिंदू संस्कृती, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र नष्ट करण्याचा जो विडा पाकिस्ताननं उचलला आहे, त्यापासून ते काही मागे ढळलेले नाहीत. त्यामुळे आज आपला विजय झाला असला आणि विजयच होणार आहे, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय सावधपणे राहायला पाहिजे. पाकिस्तान कुठूनही काहीही करू शकतं, आपली हानी करू शकतं. म्हणून आपण अतिशय सावध राहायला पाहिजे. आजच्या हल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे पहा. आपण केवळ आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये घुसून आमच्या निरपराध नागरिकांना ठार मारलं. त्यामुळे आतंकवाद्यांना धडा शिकवणं हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. बाकी सिंधू जलवाटप करार स्थगित करणं वगैरे या प्रशासकीय कारवाया आहेत. पण आमच्या सैन्यानं पाकिस्तानच्या सैन्याच्या कोणत्याही केंद्रांवर हल्ला केलेला नाही. म्हणजे भावना अत्यंत प्रक्षुब्ध झालेल्या असताना सुद्धा आम्ही संयम कसा पाळतो, आम्ही नीती नियम कसे पाळतो, याचं एक प्रेरक उदाहरण आम्ही जगासमोर ठेवलं आहे. हे आजच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईचं अनोखं वैशिष्ट्य आहे. आता कसं आहे पहा की ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आहे. त्याच्या आधी आज ज्या कारवाया झाल्या
त्याकडे मला आपलं आणखीन एका गोष्टीचं त्या निमित्तानं लक्ष वेधायचंय की हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा आजची कारवाई म्हणजे भाग आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामातून पाकिस्तान निर्माण झालं. ती चूक आपण सुधारतो आहोत. आपले राज्यकर्ते आणि आपले सेनाधिकारी यांनी ती चूक सुधारायला घेतलेली आहे आणि पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करणं, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसणं, याचा अर्थ पाकिस्तान नावाची जी काही एक आतंकवादियांची अशी भयकारक परिस्थिती आपल्या स्वातंत्र्य संग्रामानं निर्माण केली आहे आणि त्यामुळे जागतिक शांततेला जो धोका निर्माण झाला आहे तो आम्ही हळूहळू समाप्त करणार आहोत असा निर्धार आजच्या कृतीतून व्यक्त झाला आहे. आता हे जे ऑपरेशन सिंदूर नाव दिलेलं आहे त्याचा काय अर्थ आहे? सिंदूर हे कुंकू हे टिळा आहे, मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आम्ही तो कपाळावर अभिमानानं लावतो. भारतातलं मांगल्य इस्लामी आतंकवाद्यांना नष्ट करायचंय. ते आम्ही नष्ट होऊ देणार नाही. आम्ही त्यासाठी वाटेल ते करू, पण आम्ही तुमचे हल्ले परतवून लावू आणि आमच्या सिंदुराचं कुंकवाचं रक्षण करण्याला आमचे राज्यकर्ते, आमचे सेनाधिकारी आणि आमचा प्रत्येक भारतीय नागरिक समर्थ आहे हे आज आम्ही दाखवून दिलंय. आपला एक बंदी नौदलाचा अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या बंदिवासात आहे. काही वर्षापूर्वी त्याला भेटायला त्याची आई आणि त्याची पत्नी गेले असता तुम्हाला भेट मिळेल, पण आधी ही जी हिंदुत्वाची लक्षणं तुमच्या अंगावर आहेत ती काढा. कुंकू पुसा, बांगड्या काढा, मंगळसूत्र काढा, अशा अटी पाकिस्ताननं घातल्या आणि कुलभूषण जाधवना भेटण्यासाठी आमच्या महिलांना ते कठोरपणे इच्छा नसताना मांगल्याचं प्रतीक अंगावरून उतरवावं लागलं. त्याचा हा सूड आहे. तुम्ही आम्हाला कुंकू पुसायला लावता का? नाही पुसलं जाणार. हे कुंकू आमचं अजेय आहे. हे कुंकू आमचं अमर आहे. हिंदू संस्कृती, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र हे अजेय अमर आहे, चिरंजीव आहे. ते कोणालाही पुसता येणार नाही. हा संदेश आम्ही दिलेला आहे. आपण हे युद्ध जे आहे आज सुरू झालेलं त्याला अधिकृतपणे युद्ध म्हणता येईल की नाही हा भाग वेगळा. ही कारवाई सुरू झाली आहे. याचं रूपांतर युद्धामध्ये करायचं की नाही याला अनेक दुसऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत. पण ही अशांत परिस्थिती, अस्वस्थ परिस्थिती, सीमेवरील चकमकींची परिस्थिती चालूच राहणार आहे. अजून बराच काळ हे वातावरण चालू राहणार आहे. आतंकवादाविरुद्ध आपण लढतो आहोत. हा आतंकवाद मुळात निर्माण कसा झाला? आतापर्यंत काय होतं? मोगल राजवटीमध्ये मोगलांनी, इथल्या मुसलमानांनी काहीतरी कुरापत काढायची आणि त्या कुरापतीचा आपण बंदोबस्त करायचा. आपण त्यांना डोईजड होऊ दिलं नाही, आपण त्यांना वरचढकरी होऊ दिलं नाही. आपली आणि मोगल सत्तेशी शेवटची लढाई, इस्लामी सत्तेशी शेवटची लढाई पानपतावर 1761 मध्ये झाली. आपली 1,00,000 बांगडी फुटली. भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे यांनी बलिदान केलं. आपला पराभव झाला. पण त्या पराभवात आपण अहमदशाह अब्दालीला असा चोप दिला की पुन्हा वायव्येकडून आपल्यावर आक्रमण झालं नाही. मुसलमान, इस्लामी आतंकवादी हा स्पेंड फोर्स, वाया गेलेली शक्ती, निर्जीव शक्ती
असं मुसलमानांचं भारतातल्या राजकारणाचं स्थान होतं, स्वरूप होतं. यांच्यात पुन्हा संजीवनी कोणी भरली, यांच्यात पुन्हा प्राण कोणी फुकले? विचार करा, हीच वेळ आहे. 1920 मध्ये काँग्रेसनं खिलाफत चळवळ सुरू केली. तो केंद्रबिंदू आहे, तो उगम बिंदू आहे. तिथून इस्लामी आतंकवादाला भारतात चालना मिळाली आणि इस्लाम हा भारतीय विधिविधानापेक्षा, भारतीय संविधानापेक्षा, भारतीय आशा आकांक्षेपेक्षा इस्लामला काय वाटतं हे अधिक महत्वाचं आहे. हा सिद्धांत भारताच्या राजकारणात रूढ झाला तो खिलाफत चळवळीनंतर. इस्लामच्या धर्मांधतेकडे आपण क्षमाशील दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, असा राजकीय परिपाठ काँग्रेसनं 1920 नंतर घालून दिला. त्याला हे उत्तर आहे. खिलाफत चळवळीत मोपलास्थानामध्ये मुसलमानांनी, इस्लामी आतंकवाद्यांनी हिंदूंवर जे अत्याचार केले त्याला जगात तोड नाही. त्याचा हा सूड आहे की आम्ही इस्लामी आतंकवाद या देशात वाढू देणार नाही. हे एक प्रकारे काँग्रेसला सुद्धा उत्तर आहे. काँग्रेसच्या चुका अशा प्रकारे दाखवून देण्यात आल्या आहेत. त्याची चर्चा व्हायला पाहिजे. मला या निमित्तानं आणखीन एक गोष्ट आठवते, तेवढी मी सांगतो. 1965च्या युद्धामध्ये आपण जिंकलो. पाकिस्तानी हल्ला आपण परतवून लावला. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते आणि आपलं सैन्य लाहोर पर्यंत घुसलं. आपलं सैन्य लाहोर पर्यंत घुसलं. याला एक विशिष्ट अर्थ होता. तो अर्थ नेमका कुणाला समजेल, त्यामुळे कुणाला आंतरिक समाधान होईल, कुणाला आपल्या जगण्याचं, कृतकृत्यतेचं समाधान वाटेल, याचा विचार त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केला आणि त्यांनी आपल्या सचिवांना अशी सूचना केली की आपलं सैन्य लाहोरमध्ये घुसलं आहे, ही बातमी सावरकरांना कळवा दूरध्वनी करून. हा एकच माणूस भारतात आता असा आहे की ज्याला या कृतीचा, याला या कारवाईचा, सैनिकी कारवाईचा नेमका अर्थ काय आहे ते समजेल आणि त्यांना खूप बरं वाटेल, त्यांना पुष्कळ बरं वाटेल. आणि सावरकरांना तसं कळवण्यात आलं. संपूर्ण भारताला कशात आनंद वाटतो, संपूर्ण भारताच्या आशा आकांक्षा कोणत्या आहेत त्या, आणि आपले राज्यकर्ते जे आहेत, स्वातंत्र्य संग्रामातले जे अग्रणी आहेत, यांच्या आशा आकांक्षा, यांच्या इच्छा, यांचे आनंदाचे क्षण हे एक नव्हते म्हणून फाळणी झाली. आपल्या भारतीयांच्या आशा आकांक्षा आणि सावरकरांच्या आशा आकांक्षा या एक आहेत हे राधाकृष्णन यांनी ओळखलं. आज सुदैवानं आपले राज्यकर्ते, आपले नेते, आपले धुरीण आणि सर्वसामान्य भारतीय यांच्या आशा आकांक्षा एक आहेत. सर्वसामान्य भारतीयाला आपला देश अखंड राहायला हवाय, सार्वभौम राहायला हवाय, एकात्म राहायला हवाय आणि स्वतंत्र राहायला हवाय. तीच भावना, तीच आशा आकांक्षा राज्यकर्त्यांची आहे, हे मला लक्षात आणून द्यायचंय. फार थोड्या वेळा असं होतं की राज्यकर्ते आणि जनता यांच्या आशा आकांक्षा एकरूप झालेल्या असतात. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं हे वैशिष्ट्य आहे की राजा आणि प्रजा या दोघांना एकच विचार दोघांच्या मनात असतो, दोघांना एकच साध्य साधायचं असतं. ते आजच्या विजयामध्ये आपल्याला दिसून येतं. आता
मी सांगितलं त्याप्रमाणे आजचा जो दिवस आहे तो अतिशय आनंदाचा, मांगल्याचा, समाधानाचा, पराक्रमाचा, काहीतरी नवीन संकल्प करण्याचा असा आहे. नवीन संकल्प काय करता येईल? बघा, आपल्याकडे छोटे छोटे उद्योजक आहेत. या छोट्या छोट्या उद्योगांनी कुंकवाच्या उद्योगाला तर वेगळ्या प्रकारे चालना दिली. म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला की जिथे एक आपली हिंदू स्त्री दाखवण्यात आलेली आहे आणि तिच्या कपाळावर जे कुंकू आहे ते विमानाच्या आकाराचं आहे. आज आपल्या ज्या विमानाने पाकिस्तानाचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले त्यातलं एक विमान. मग असे वेगवेगळे आकार असलेले कुंकवाचे ठसे निर्माण करता येतील. तो एक मोठा उद्योग करता येईल. आणि आजच्या दिवसाची स्मृती म्हणून, विजय चिन्ह म्हणून आपल्या महिला ते कुंकू आपल्या भालावर धारण करतील आणि पाकिस्तानला ते जनतेनं दिलेलं समर्पक उत्तर असेल की तुम्ही आमचं कुंकू कधी पुसू शकणार नाही. आम्हाला आता दणकट, अजेय आणि काही निश्चित तत्वज्ञान असलेले, हिंदू संस्कृती, हिंदू तत्वज्ञान, हिंदू विचार, हिंदू स्वराज्य याचा अभिमान असणारे राज्यकर्ते आम्हाला मिळालेले आहेत. हे उत्तर भारतीय जनतेनं पाकिस्तानला देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सैन्य जे उत्तर देतं त्याच्या मागे भरभक्कम 140 कोटी जनतेचा आधार आहे हे आपल्याला दाखवता येईल. मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो. कपिल देव हा क्रिकेटपटू जो आहे त्याची एकदा आपल्या सीमांवर आपले सैनिक जे जिता जागता रात्रंदिवस पहारा देत असतात आणि भारताच्या सीमांचं रक्षण करत असतात, त्या सैनिकांची सीमेवरच गाठ पडली. त्या सैनिकांनी कपिल देवला काय सांगितलं? तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही विश्वचषक जिंकलात, आम्हालाही क्रिकेटमध्ये स्वारस्य आहे, आम्हीही तुमचा खेळ चालतो त्यावेळेला आकाशवाणीवर समालोचन ऐकत असतो. आमची एकच इच्छा तुम्ही लक्षात ठेवा, क्रिकेट हा खेळ आहे, खेळामध्ये हारजीत असते. तुम्ही दुसऱ्या कोणाकडून हरलात तरी आम्हाला काही वाटणार नाही, तो खेळ आहे असं आम्ही समजूत आमची काढू. पण पाकिस्तानकडून कधीही हरू नका. पाकिस्तानला जिंकण्याची संधी कधीही देऊ नका. कारण आम्ही इथे कोणत्या परिस्थितीत उभे असतो, पहारा करतो, पापणी मिटू देत नाही, हे आम्हालाच माहिती आहे. तर आमचा जो त्याग आहे, आमचा जो पराक्रम आहे, त्याला तुम्ही जागा आणि कधीही पाकिस्तानकडून पराभूत होऊ नका. आजचा जो ऑपरेशन सिंदूरचा संदेश हाच आहे की आम्ही पाकिस्तानी आतंकवाद, इस्लामी आतंकवाद, ज्याला जगाच्या शांततेला ज्यानं धोका निर्माण केला आहे, तो आम्ही संपवणार आहोत. कारण हा आतंकवाद आम्ही निर्माण केलाय. आमच्या स्वातंत्र्य संग्रामाने हा निर्माण केला, तो आम्हीच संपवणार आहोत हे जगाला आश्वासन आपण आजच्या दिवशी देत आहोत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.